आज प्रांजल दिदी जाधव हातोळण यांची कीर्तन आहे. अत्यंत चांगल्या आणि स्पष्ट वक्त्या आमचं भाविकांना चांगल्या पद्धतीनं समाजाचं प्रबोधन करत असतात. त्याचा अत्यंत चांगल्या प्रमाणे कीर्तन होईल. तर सर्वांनी शांततेनं ऐकून त्या कीर्तन लाभ घ्यावा. आणि मी त्यांना या साळुंदेवी महोत्सवानिमित्त इथं हजर झाल्या आणि कीर्तन देणार आहेत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. माझा जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझा जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापांचा बाप माझे चोखोबराय म्हणतात, जन्म आणि मरण तुमचं ज्यावेळी जीवन मरणामध्ये तुमच्या दुःख येईल ना, ते दुःखाचं सगळं निवारण करण्याचं काम माझा जगाचा मालक करेल. आणि माईबाप ज्यावेळी तुमच्यावरती दुःख येतं ना, त्यावेळी जगाचा मालक आपल्यामध्ये येतच असतो. आता सुद्धा बघा, ज्यावेळी महिषासुरासारखा दैत्य माजला होता, त्यावेळी माझ्या आदिमाया शक्तीनं या ठिकाणी अवतार घेतला. परमात्म्यानं माझ्या आदिमाया शक्तीनं या ठिकाणी अवतार प्रत्येक स्त्रीच्या रूपामध्ये घेतला. लक्ष देऊ नाही का? आता सुद्धा ती आदिमाया शक्ती आपल्यामध्ये जिवंत आहे, पण कोणाच्या रूपामध्ये? तीच आदिमाया शक्ती भारतरत्न गानकोकिळा लता दिदी मंगेशकर यांच्या रूपामध्ये सरस्वती म्हणून आपल्यामध्ये आली. तीच आदिमाया शक्ती भारताचा राष्ट्रपती प्रतिभासिंगजी पाटील यांच्या रूपामध्ये आपल्यामध्ये जन्माला आली. तीच आदिमाया शक्ती भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या रूपामध्ये आपल्यामध्ये प्रकट झाली. मेरी झांसी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई आम्ही घोषणा करतो, मैं तुम्हें तंबाकू दूंगा तुम मुझे. काय अभ्यास आहे माई बाप, याला म्हणतात अभ्यास. मेरी झांसी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई ब्रिटिश सैन्याच्या विरोधात जाऊन आपल्या संपूर्ण जनतेला सुखरूप केलं त्याच आदिमाया शक्तीनं. आणि ज्यावेळी माई भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसलं जात होतं, ज्यावेळी मंदिरावरचे कळस उद्ध्वस्त होत होते, आणि ज्यावेळी प्रत्येक घरातली गाय कत्तलखान्यामध्ये जाऊन कापली जात होती, ज्यावेळी लहान लहान लेकरं अनाथ होत होती ना, त्यावेळी त्याच माझ्या आदिमाया शक्तीनं लखुजीराव जाधवांच्या पोटी जिजाऊ म्हणून जन्म घेतला. माझ्या आऊसाहेबांनी जन्म घेतला, जिजाऊ म्हणून जन्म घेतला. बरं, ज्यावेळी एक 12 वर्षाची कन्या नुकती जन्माला आल्याच्या नंतर वय वाढत गेलं, आणि 12 वर्षाच्या कन्याचा विचार केला तर ती 12 वर्षाची कन्या हातामध्ये पहिल्यांदाच काय उचलेल? कदाचित वही पेन उचलेल, कदाचित बाहुली उचलेल, कदाचित खेळणं, कदाचित खाऊ उचलेल. परंतु माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांनी वयाच्या 12व्या वर्षी हातामध्ये पहिलंच शस्त्र ते म्हणजे तलवार घेतलं, आणि घोडेस्वारी वयाच्या 12व्या वर्षी माझ्या जिजाऊ आऊसाहेबांनी केली. पण याचा प्रकार काय झाला? आऊसाहेब जन्माला आल्या तर आमची जनता सुखरूप झाली. कशाच्या बळावरती? माझा जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझा जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापांचा बाप
चोखोबारायांनी प्रेमाची मूर्ती आणि परमार्थाचा मार्ग दाखवत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या. माझा मुद्दा फार महत्वाचा सुरू होतोय माईबाप. मी संपूर्ण कीर्तनाचा सार तुमच्या समोर मांडून जाते, अगदी लक्ष देऊन ऐका. माझ्या चोखोबारायांनी भगवंतामध्ये प्रेम बघितलं, साधू संतांमध्ये प्रेम बघितलं, आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे, माझ्या चोखोबारायांनी स्वतःच्या वडिलांमध्ये सुद्धा देव बघितला माईबाप. फक्त प्रेम बघितलं नाही तर स्वतःच्या वडिलांमध्ये देव बघितला. देव माईबाप, एकदा प्रसंग असा घडला, महाराष्ट्र साधू संतांची भूमी, त्यामध्ये चोखोबाराया. आणि चोखोबारायांचं जीवन जर आपण बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ताजं अन्न कधीच खायला मिळालं नाही. इथं बसलेल्या जेवढ्या सुना आहेत ना, त्यांच्यासाठी हा महत्वाचा पाठ सुरू होतोय. मी काही टोमणे देऊन बोलणारे महाराज नाही माईबाप, परंतु शास्त्राचा आधार घेऊन तुम्हाला सांगेल, मनाने काही सांगणार नाही. लक्ष देऊन ऐका. चोखोबारायांना कधी ताजं अन्न खायला मिळालं नाही, पण एकदा प्रकार असा घडला. एका गावामध्ये एक काहीतरी कार्यक्रम होता. एका माई माऊलीनं काय केलं, एका पात्रामध्ये भाजी पोळी वरण भात सगळं आणलं, चोखोबारायांच्या हातामध्ये पात्र दिलं. पण चोखोबारायांना वाटलं, अरे जसं मला ताजं अन्न खावंसं वाटतंय, जसं माझ्या पत्नीला ताजं अन्न खावं वाटतं, तसं माझ्या वडिलांना सुद्धा खावं वाटत असेल की नाही. चोखोबारायांच्या वडिलांचं एवढं वय झालं होतं, काका त्यांच्या सगळ्या क्रिया एकाच जागी होत होत्या. खाणं पिणं उठणं बसणं याच्या पलीकडे जाऊन जागीच विष्ठा टाकून देणं, या सगळ्या क्रिया त्यांच्या एका जागी होत होत्या. चोखोबारायांच्या आईचं वैकुंठ गमन झालं होतं. हातातलं पात्र आतमध्ये नेलं, एक घास भरवला आणि आपल्या वडिलांच्या मुखामध्ये घातला, दुसरा घास उचलला आपल्या वडिलांच्या मुखामध्ये घातला. आपल्या वडिलांना पोटभर जेव घातलं माझ्या चोखोबारायांनी. आणि प्रकार असा घडला, ताजं अन्न खाल्ल्याच्या नंतर चोखोबारायांचे वडील, त्यांचं नाव राणोजी, राणोजींच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी जागीच विष्ठा टाकून दिली. जागीच विष्ठा टाकून दिली. आवाज दिला, चोखोबा, अरे कोण काढणार माझी विष्ठा? तू काढणार का? तुला अक्कल नाही का? कळत नाही का चोखोबा तुला माहित आहे ताजं अन्न खाल्लं तर माझी विष्ठा पडते. कोण काढणार माझी विष्ठा? पण ते चोखोबाराय होते माईबाप. एका हातामध्ये माझ्या चोखोबारायांनी लोटा उचलला, दुसऱ्या हातामध्ये आपल्या वडिलांना उचललं आणि बाहेर पटांगणामध्ये वडिलांची कंबर धुण्यासाठी माझे चोखोबाराय निघाले. इथं बसलेल्या माय भगिनींनो, माझा प्रसंग लक्ष देऊन ऐका, तुमच्या जीवनाचं सोनं आहे खऱ्या अर्थानं. चोखोबारायांनी लोटा हातामध्ये घेतला, पण कंबर धुवायची. माझ्या वडिलांचं धोतर कोण काढणार? प्रश्न पडला, कोण काढणार धोतर? धोतर काढायला गेलो तर खाली पडलेला लोटा पुन्हा उचलता येणार नाही. काय करावं? पण माईबाप, त्या घरामध्ये एक सुंदर संस्कार झालेली नारी राहत होती. तिचं नाव, ती चोखोबारायांची पत्नी सोयराबाई. सोयराबाईनं काय केलं? आपल्या दोन्ही हातातल्या बांगड्या पाठीमागे केल्या. आता बांगड्या राहिल्याच नाही म्हणा. तुरळक एखाद्या बाईच्या हातामध्ये बांगडी बघायला मिळते. म्हणतात ना, कुंकवावाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुहासिनी झाल्या. अशी अवस्था आपली झाली. पण त्या चोखोबारायांच्या पत्नीनं आपल्या दोन्ही हातातल्या बांगड्या पाठीमागे केल्या. अरे खांद्यावरचा पदर कमरेला खोचला आणि आपल्या बांगड्यांचा आवाज होऊ नये म्हणून त्या बांगड्यांना दोरा बांधला माझ्या सोयराबाईनं. बाहेर गेल्या. चोखोबारायांना जी म्हटल्या. काय म्हटल्या? काय म्हटल्या? नाही, आमचं आणखी झालेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला काही अनुभव नाही, परंतु तुम्हाला माहित असेल, स्वतःच्या पतीला जी म्हणावं. सोयराबाई बाहेर गेल्या, जी म्हटल्या मालकाला, अहो काळजी करू नका, माझ्या मामांजींची कंबर धुवायची ना, कंबर धुवायला मी समर्थ आहे. चोखोबाराय म्हणतात, मूर्ख झाली का सोयरा तू? तुला शास्त्र माहित नाही का? अक्कल नाही का तुला? शास्त्र काय सांगतं? एका विवाहित पुरुषाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलीला आहे.
सोयरा तू सून आहे माझ्या वडिलांची आणि सुनेला सासऱ्याची कंबर धुण्याचा अधिकार दिला नाही पाठीमागे हो, पण ती सून आदर्श होती माईबाप, तिच्यावरती सुंदर असे संस्कार झाले होते. हातामध्ये पाणी घेतलं, जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्म्याला साक्षी मानून सोयराबाईंना संकल्प सोडला, हे देवा हे परमेश्वरा, अरे 10 मिनिटासाठी मी माझ्या सासऱ्याचं आणि माझं सुनेचं नातं तोडून टाकते आणि 10 मिनिटासाठी मी माझ्या सासऱ्याची देव होते. सोयराबाईनं आपल्या सासऱ्याची कंबर धुतली माईबाप. रानोजी महाराज घरामध्ये आले, चोखोबाला सांगितलं, चोखोबा, अरे बांगड्यांचा आवाज येत होता, चोखोबा खरं सांग, माझ्या पत्नीला वैकुंठ वास झालाय, वैकुंठावरून ती येऊ शकत नाही. माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात राहते, आपण नाशिक जिल्ह्यात राहतो, एवढे लांबून ती कंबर धुवायला येऊ शकत नाही. सांग ना चोखोबा, कुणी कंबर धुतलं रे माझं? त्यावेळी चोखोबाराय म्हणतात, बाबा मला माफ करा, पण तुमच्या सुनेनं तुमचं कंबर धुतलं. आवाज दिला एका सासऱ्यानं सुनेला, सोयरा खांद्यावरचा पदर डोक्यावरती घेतला, राहू द्या, आपल्याला काही घाई नाही, आपण उद्या सकाळी घेऊ, काही अडचण नाही तशी. खांद्यावरचा पदर डोक्यावरती घेतला, सासऱ्या समोर आल्या आणि त्यावेळी एका सासऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं माईबाप. रानोजींनी स्वतःच्या सुनेचा हात हातामध्ये घेतला आणि सांगितलं, हे देवा हे परमेश्वरा, अरे या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या जगामध्ये एकमेव भाग्यवान सासरा मी जन्माला आलो, त्याचं कंबर धुण्याचं कार्य त्याच्या सुनेनं केलं. देवा, अरे आतापर्यंत मी माझ्या सुनेला कधीच काही दिलं नाही, पण ऐक ना देवा, आज ज्याप्रमाणे माझ्यावरती प्रसंग आला तर माझ्या सुनेनं माझी विष्ठा काढली, माझं कंबर धुतलं. उद्या जर माझ्या सुनेवरती प्रसंग आला ना देवा, तू स्वतः ये आणि माझ्या सुनेची विष्ठा काढ. एका सासऱ्याचा शब्द जगाच्या मालकानं ऐकला माईबाप आणि प्रकार असा घडला, वहिनी उघडा दार नाही माईबाप, पण एका सासऱ्याचा आशीर्वाद माझ्या देवानं ऐकला आणि सुनेला आशीर्वाद दिला, तर माझ्या सोयराबाईंचं 21 दिवस सगळं बाळंतपण माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं केलं. बाळंतीण बाईचं काय काम असतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण ते सगळं कार्य माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं केलं. याच्यामुळे माझ्या देवाला प्रेमाचा पुतळा असं म्हटलंय. म्हणून चोखोबराय विनंती करतात, बाबा, अरे माझा देव एवढा पुण्यवान, एवढा प्रेमळ अंतःकरणाचा आहे, चांगल्या माणसांवरती उपकार करतो, पण जी माणसं अपकारी आहेत ना त्यांच्यावरती सुद्धा माझा परमात्मा उपकार करतो. एवढा प्रेमळ, ज्या भक्तावरती संकट आलं त्या भक्ताचा संहार करण्यासाठी पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवा